आठवड्यातनं 2-4 वेळी तरी वाटत असेल ना, आईला काय करावं, जावं का गावालाच शेती करू. जाऊ दे, देऊ नोकरी सोडून. 4-5 जर्सी जरी पाळल्या तरी पगार एवढं पैसे मिळतील. शेळी पालन करू, म्हशी पाळू, कुक्कुट पालन करू, असं बरंच विचार डोक्यातनं चमकून जात असतील. पण लगेच पुन्हा डोक्यात विचार येतो, आपलं लग्न होईल का, पोरगी कोण देईल, लोक काय म्हणतील एवढा शिकला सवारला आणि आलाय बापाच्या माघारी शेती करायला. मग आपण परत मनाला समजावतो आणि ऑफिसची बॅग उचलून कामावर जायला निघतो. त्या बॉसची कटकट ऐकून तर हीच भीती वाटते की हा मला काय म्हणायच्या ऐवजी एक दिवस मीच ह्याला काहीतरी बोलीन. पुन्हा आपण आवर्त घेतो आणि आपलं काम चालू ठेवतो. कारण आपल्याकडे लोकांची धारणाच अशी आहे की ज्याला काय जमत नाही तो शेती करतो, जो हुशार नाही, जरा आडाणी आहे, शहरात चांगली नोकरी करू शकत नाही, तो शेती करतो. पण आता शेती सुद्धा हुशारीने आणि शिकलेल्या लोकांनीच करण्याचा एक भाग झाली. नियोजन करून शेती केली तरच चांगली शेती होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल शेती करा, नफा कमवा, नोकरी सोडा, हे बोलण्यापुरतं सोपं आहे. पण शेतीत येणारी संकट, निसर्गाचा होणारा कोप हा पण सोसावा लागतो. कधी कधी अवकाळी पावसात अख्खी पिकं नष्ट होऊन जातात. गारपिटीत तर अख्ख्या फळबागा बाद होतात आणि दुष्काळ पडला तर काहीच पिकत नाही. ह्या सगळ्या निसर्गाच्या खेळापुढं शेती कशी काय परवडू शकते. शेतकरी काय उगाच कुठेतरी लटकून आपलं जीवन संपवत नाही. पण तुम्हाला मी अशी तुमच्या आसपासचीच उदाहरणं सांगणार आहे की ज्यांनी कमीत कमी जमीन असून, कमी भांडवल असून कशी आधुनिक शेती केली आणि लाखो नाही तर करोडोंचा नफा ते कमवत आहेत. तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.